लग्नानंतरचे प्रेम भाग 37. सुमित ते डिलीट करायला जाणार एवढ्यात त्याला कल्पना सुचली. अरे, उद्या ही शुद्धीत आल्यावर तिला हा व्हिडिओला दाखवला तर किती मजा येईल. चला, सकाळपर्यंत ठेवावाच हा व्हिडिओ, असं म्हणत त्याने तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला. त्यात काही नीट दिसत नव्हतं, पण ती नशेत जे काही बोलत होती ते मात्र बरोबर रेकॉर्ड झालं होतं. त्यानंतर त्याने स्वतःची एक सेल्फी पण काढली. गालातच हसत त्याने फोन ठेवून दिला. धनश्री, चल ना आता. ती तोंड फुगवून बसली होती. काय झालं ग, अशी तोंड फुगवून का बसली आहेस? तू मला लव्ह यू बोलला नाहीस. ती म्हणाली. असं होय, आय लव्ह यू सो मच माय स्वीट हार्ट. तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. तशी ती त्याच्या मिठीत शिरली. तसे त्याचे हार्टबीट्स वाढले. तो स्वतःला सावरत, ओके, आता तरी आतमध्ये जाऊया का? आणि हो, आपल्या रूममध्ये जाईपर्यंत एकदम शांत राहायचं. तोंडातून एक शब्द पण काढायचा नाही. बरं, ती मान डोलवत हो म्हणाली. पण तू मला उचलून घे ना. ती लहान मुलाप्रमाणे लाडात येत म्हणाली. बरं बाई, घेतो उचलून, पण मध्येच खाली ठेवलं तर गोंधळ घालू नकोस. नाही, ती लहान मुलाप्रमाणे मान डोलवत म्हणाली. त्याने तिला हातावर उचलून घेतलं आणि हळूहळू दबक्या पावलाने घरात प्रवेश केला. सर्व रूमच्या लाईट बंद होत्या. हॉलमधील 0 बल्बचा मंद प्रकाशातून तो तिला हातावर उचलून घेऊन एक एक पाऊल जपून टाकत जिना चढत होता. ती मात्र त्याच्या कुशीत झोपाळ्यात बसल्याप्रमाणे मजा घेत होती. थोड्या वेळात तो तिला घेऊन रूममध्ये पोहोचला. तिला हळूच बेडवर ठेवून तो आत चेंज करायला गेला. तो चेंज करत धनश्रीच्या वेडेपणाचा विचार करत होता. ती सध्या तरी हवेत होती, त्यामुळे मनात येईल तशी वागत होती. तिचं जर ती शुद्धीत असती, जर अशी वागली नसती, पण आज ती खूप क्यूट वाटत होती. अगदीच लहान मुलीप्रमाणे. तिचं निरागस रूप आणि तिचं ते प्रपोजचं उत्तर आठवून तर तिला मिठीत घ्यावीशी वाटत होती. पण मी जर वेळेवर आलो नसतो तर काय होऊन बसलं असतं? त्याला आता त्या गोष्टीचा विचार पण करवत नव्हता. थोड्या वेळाने तो बाहेर आला. ती अजून पण बडबड करत होती. बोलता बोलता मध्येच जांभई देत होती. तिच्या डोळ्यावर तर झोप आली होती, पण तोंड मात्र सुरूच होतं. तो बाजूला उभा राहून तिच्याकडे पाहत होता. अगदीच लहान मुलीप्रमाणे ती वागत होती. ते पाहून त्याला हसू आलं. अजूनही ती त्याला प्रश्न विचारून हैराण करत होती. त्याच्या डोळ्यावर पण झोप आली होती. त्याने एक वेळ घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 3 वाजत आले होते. धनश्री, झोप ना आता. तुला बघ किती झोप आली आहे. सुमित, मी ना आता इथे बेडवर तुझ्या बाजूला झोपणार. आता मी तुला आय लव्ह यू पण बोलले ना. ती शब्दांवर जोर देत म्हणाली. त्याला मात्र तिचं बोलणं ऐकून हसू आलं. खरंच वेडी आहे, तो तिला जवळ घेत म्हणाला. त्यानंतर दोघे पण एकमेकांच्या कुशीत बेडवर झोपून गेले. सुमित, अजून झोपला आहेस का? वैशाली हाका मारत त्यांच्या रूमजवळ आल्या. सकाळचे 10 वाजून गेले तरी हा मुलगा अजून उठला नाही. एरवी तर एवढ्या उशिरापर्यंत कधी झोपत नाही. आणि धनश्रीला पण आज कॉलेजला जायचं नाही का, म्हणत त्यांनी पुन्हा एकदा त्याला बाहेरून आवाज दिला. इकडे आतमध्ये सुमित, धनश्री दोघे एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते. सुमित, अजून उठला नाहीस का? वैशालीने पुन्हा एकदा जरा मोठ्याने आवाज दिला. तसा हा, आई येतो मी थोड्या वेळाने माझा आवरून. तो कसा बसा धनश्रीच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाला. तो तिच्या अगदी जवळ असल्यामुळे त्याच्या आवाजाने ती दचकून जागी झाली. क्षणभर दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. ती स्वतःला त्याच्या एवढं जवळ पाहून ती काही बोलायला तोंड उघडणार एवढ्यात त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले.
तिला थोड्या वेळासाठी सर्व स्तब्ध झाल्याचा भास झाला. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने तिच्या सर्वांगावर रोमांच उभा राहिले. सर्वांगात एक सुखद लहर पसरली. तशी ती पण त्याला हळूहळू प्रतिसाद देऊ लागली. तसं त्याने तिला अजून जवळ खेचलं. ती फास्ट किस एन्जॉय करत होती. तिला पण फिलिंग हवी हवीशी वाटत होती. दोघे बराच वेळ एकमेकांमध्ये हरवून गेले. अखेर त्याने तिच्या ओठांवर फॅशनेटली किस करत आपल्या ओठांची मोहर उमटवली. तिचे श्वास फुलत होते. हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. सुमित सोड ना म्हणत तिने त्याच्या छातीवर प्रेस करून ती त्याच्यापासून बाजूला झाली. तिच्या श्वासाची गती कमालीची वाढली होती. त्याची नजर मात्र अजूनही तिच्यावर खिळून होती आणि ती तर लाजून लाल झाली होती. आजची मॉर्निंग खरंच गुड मॉर्निंग झाली ना, म्हणजे गोड मॉर्निंग झाली ना. तो गालात हसत भुवया उंचावर तिच्याकडे पाहून म्हणाला. तशी ती लाजून तिथून उठून दूर जाऊ लागली. तसा त्याने तिचा हात पकडून तिला पुन्हा जवळ घेतले. तिकडे बाहेर वैशाली त्याचा पुन्हा काही प्रतिसाद नाही म्हणून आपल्या रूममध्ये निघून गेल्या. तो तिच्याकडे पाहत होता, पण ती मात्र अजूनही खाली मान घालून बसली होती. अचानक तिच्या डोक्यातून सनक निघाली. तसं ती डोक्याला हात लावून डोकं एवढं जड का वाटतंय त्याचा विचार करू लागली. तसे तिला काल सुमित सोबत फिरायला गेली होती. ते गोड क्षण आठवले. एका पाठोपाठ एक गोड आठवणी आठवून ती शहारली. त्याची नजर मात्र अजूनही तिच्यावर खिळून होती. तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव तो एकटक पाहत होता. तिने एक वेळ नजर वर करून पाहिलं. तो अजूनही गालात हसत होता. त्याच्या अशा पाहण्याने तिचं हृदय मात्र बंद पडायची वेळ आली होती. तिने लाजून अलगद आपला चेहरा ओंजळीत लपवला. तसे त्याने तिचे दोन्ही हात बाजूला करत तिच्याकडे पाहून काय म्हणून भुवया उंचावल्या. अचानक ती बाजूला होऊन डोक्याला हात लावत म्हणाली, सुमित माझं डोकं खूप दुखतंय रे. डोकं दुखणारच ना, कारण मॅडम काल रात्री तुम्ही हवेत होतात ना. हवेत म्हणजे मला समजेल असं नीट सांग ना. सांगतो सर्व, पण थांबा जरा 5च मिनिटे, मी आलोच म्हणत तो रूममधून बाहेर पडला. इकडे धनश्री मात्र रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला फक्त सुमितने रेस्टॉरंटच्या बाहेर नेऊन सोडलेलं आठवलं होतं. पण तिला काहीच नीट आठवत नव्हतं. इकडे सुमितला खाली येताना पाहून वैशाली म्हणाल्या, सोमू बेटा तब्येत ठीक आहे ना तुझी? म्हणजे आज तुला उठवायला एवढा लेट झाला? रात्री तुम्ही उशिरा आलात का? वेट मॉम म्हणत तो किचनच्या दिशेने गेला. काय रे, तू किचनमध्ये कशाला निघाला आहेस? त्या चकित होऊन आलोच, तो वैशालींना वळून म्हणाला. सुनीताताई किचनमध्ये जात सुनीताला आवाज दिला. अव दादा तुम्ही इथं? काय पाहिजे तुम्हासनी मला सांगा की. सुनीताताई हातातलं काम बाजूला ठेवत म्हणाल्या. एक ग्लास लिंबू सरबत बनवता का प्लीज? तो सुनीताकडे पाहून विनंती करत म्हणाला. अव दादा ते प्लीज आणि कशाला, आता लगेच करते बघा. बरं म्हणून तो बाहेर येत, हा मॉम बोल, वैशालींच्या जवळ येऊन बसत म्हणाला. आधी मला सांग, असा धावत किचनमध्ये कशाला गेला होतास? अगं ते धनश्रीचं डोकं दुखतंय म्हणून तिच्यासाठी लिंबू सरबत बनवायला सांगितलं. काय झालं असं अचानक तिला? तिचं डोकं कसं दुखायला लागलं? म्हणजे तू तिला जास्त त्रास देत नाहीस ना? त्या सुमितकडे डोळे बारीक करून पाहत म्हणाल्या. काय आई आहेस तू, काहीही बोलते? तो लाजत म्हणाला. तेवढ्यात सुनीता लिंबू सरबत घेऊन आली. ओके मॉम, मी नंतर येतो तुझ्याशी बोलायला म्हणत तो सरबत घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने गेला. वैशाली मात्र सुमित धनश्रीची काळजी घेतोय हे पाहून खुश होत्या. त्या हसत मुखाने पाठमोऱ्या सुमितकडे पाहत होत्या. धनश्री अजूनही रात्री काय झालं ते आठवण्याचा प्रयत्न करत होती
आणि हा सुमित असा का बोलला हे मी हवेत होते. मला काहीच का आठवत नाही. धनश्री मेंदूला ताण देऊन आठवत तोंडातच फुटफुटत होती. तेवढ्यात तो तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आला. आठवतंय का काही? तो तिच्या पुढे ग्लास धरत म्हणाला. तशी त्याच्या नुसत्या आवाजाने तिच्या हृदयाची गती चढली. काय आहे हे? ती ग्लासकडे पाहत म्हणाली. लिंबू पाणी घे, पी, म्हणजे डोकं दुखणार नाही. तो तिच्या हातात ग्लास देत म्हणाला. तू बाहेर जाता जाता असा का म्हणालास की मी रात्री हवेत होते आणि मला पण काहीच कसं आठवत नाही? ती त्याच्याकडे बघणं टाळत म्हणाली. तू आधी हे पी, मग सर्व सांगतो. बरं, म्हणत धनश्रीने ते सरबत घेतलं. मला काय होतंय? याच्याकडे पाहिलं की अचानक एवढी धडधड का वाढते? त्याचा आवाज ऐकून उगाचच कापरा भरल्यासारखं का वाटतंय? ती मनातच विचार करत होती. सुमितला मात्र तिचं रात्रीचं वागणं आठवून अजूनही हसू येत होतं. सांग आता, संपवलं मी ते सरबत. ती ग्लास बाजूला ठेवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली. त्याने टेबलवरचा मोबाईल घेतला आणि ते रात्री तिच्याकडूनच चुकून झालेलं रेकॉर्डिंग चालू केलं आणि मोबाईल तिच्या समोर धरला. ती पण ते बारकाईने पाहत होती. पाहायला नीट काही दिसत नव्हतं, पण ती जे वेड्यासारखी बडबड करत होती ते मात्र सर्व व्यवस्थित ऐकायला येत होतं. सुमित मात्र नजरेनंच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होता. ती एवढी वेड्यासारखी वागत होती ते पाहून आणि तिचं स्वतःचं बोलणं ऐकून तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. हो, तेच तर. तुला उत्तर हवं आहे ना? सुमित, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला ना तू खूप म्हणजे खूप आवडतोस. लव्ह यू. खूप खूप लव्ह यू सुमित. ती उठून उभी राहून त्याच्या गालावर किस करत होती. ते ऐकलं आणि तिने लाजून आपला चेहरा ओंजळीत लपवला. एवढा बावळटपणा मी कसा काय केला? ती मनातच म्हणाली. काय झालं आता? तो तिच्या चेहऱ्यावरचे तिचा हात बाजूला करत तिच्याकडे पाहून हसत भुवया उंचावत तिला म्हणाला. मी हा असा वेडेपणा करत होते आणि तू तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी काय करणार? तुझे अत्याचार सहन करत होतो. तू नुसता वेडेपणाच. नाहीतर तू माझे रात्री काय हाल केलेस ती ही सेल्फीच सांगेल. त्याने लगेच ती सेल्फी तिला दाखवली. अरे देवा, हे मी केलं? ती लाजून त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवत म्हणाली. हो मग काय दुसरी कोणी आली होती का माझा चेहरा रंगवायला? हे तर सोड, नंतर रूममध्ये आल्यावर पण तुझी काय काय नाटकं चालू होती ते तर विचारू नकोस. माझं काय हाल झालं ते माझं मलाच ठाऊक. किती आणि कसं स्वतःवर कंट्रोल केलं ते मलाच माहीत. आधी तर माझ्याकडे बघत पण नव्हती आणि अशी एकदम बरसली की या गरिबाची दैना करून टाकली. तो तिला मिठीत घेत म्हणाला. मग तू का कंट्रोल केलंस? म्हणजे तू का स्वतःला थांबवलंस? होऊ द्यायचं होतं ना तुझ्या मना. ती बोलता बोलता मध्येच थांबली. काय होऊ द्यायचं माझ्या मनासारखं का? ती हुंकार भरत म्हणाली. धनश्री, माझ्या मनासारखं करायचं असतं तर यापूर्वीच केलं असतं ना. एवढे दिवस तुझ्या होकाराची वाट पाहत बसलो असतो का मग? ती भावूक होऊन त्याच्या डोळ्यात पाहत होती. हो म्हणजे यातून मला आनंद मिळाला असता, पण माझ्यासाठी माझ्या आनंदासोबत तू आनंदी असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तुझ्यावर जबरदस्ती करायचीच असती तर मी यापूर्वीच केली असती. अशाने तू माझी झाली असतीस पण फक्त शरीराने, पण मला तू शरीरापेक्षा मनाने माझी व्हायला हवी होती. म्हणून एवढे दिवस मी तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करत होतो. भांडणाने भांडण वाढतं पण प्रेमाने जग जिंकता येतं. त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तू माझ्या मनाचा आणि माझा किती विचार करतोस आणि मी तुझ्याशी एवढी वाईट वागले तरीही तू मात्र मला नेहमी समजून घेत आलास. मी खूप वाईट आहे. मी तुझ्या मनाचा कधीच विचार केला नाही. आतापर्यंत मी तुला खूप त्रास दिला ना? तुला माझा खूप राग येत असेल ना? हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नाही ग, म्हणजे आधी थोडा राग माझ्या पण मनात होता, पण नंतर तू आणि तुझे विचार, घरच्यांसोबत तुझं वागणं, आजीसोबतचं तुझं बोलणं, हे सर्व हळूहळू मला आवडू लागलं.
आणि नंतर कॉलेजमध्ये त्या प्रेमला तुझ्यासोबत पाहिलं आणि कोण जाणे मला त्याचा खूप राग येत होता. तेव्हाच माझ्या मनाला तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्यानंतर मी मनाशी ठरवले की आधी तुझ्याशी मैत्री करायची आणि त्यानंतर तुला हवा तेवढा वेळ द्यायचा. कारण आपलं नातं ज्या पद्धतीने जुळलं होतं ते विचारात घेता या नात्याला वेळ देणं खूप महत्त्वाचं होतं. किंवा तुझ्यासाठी तरी त्याचा एक एक शब्द तिच्या हृदयात घर करत होता. आता तिला स्वतःच्या वागण्याचा खूप राग येत होता. सुमित, मला माफ कर. तू मला एवढं समजून घेत होतास तरीही मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न पण केला नाही. मैत्रीच्या नात्याने तरी मी तुला समजून घ्यायला हवं होतं. ती त्याच्या कुशीत शिरून मुसमुसत रडत म्हणाली. रात्री असा वेडेपणा करून तुला अजूनच त्रास दिला ना? ती रडतच बोलत होती. अगं रडू बाई, बास आता. पण रात्रीचा तुझा वेडेपणा मला खूप आवडला. कधीतरी माणसाने प्रेमात करावा असे वेडेपणा, पण असं ड्रिंक घेऊन नको बाई. शेवटी मलाच वेड लागायची पाळी आली होती. त्याचा समस्करीचं बोलणं ऐकून ती त्याला घट्ट बिलगली. अगं पण धनश्री, तुला ड्रिंक कोणी दिलं तुला काही आठवते का? तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. ती झटकन त्याच्यापासून बाजूला होत, हो रे, मी कसं ड्रिंक केलं? मला तर काहीच आठवत नाही. म्हणजे मी तुला रेस्टॉरंटच्या बाहेर सोडलं. त्यानंतर काय झालं ते तुला काहीच आठवत नाही का? तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत तिला विचारत होता. म्हणजे तू मला सोडलं आणि त्यानंतर मी वर्षाराशी कुठे दिसतायत का ते पाहत होतोय. हां, त्यानंतर माझ्यासमोर अचानक निखिल आला आणि त्यानंतर मग तो मला आत घेऊन गेला. ती मेंदूवर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर थोडा वेळ मी आपले बीचवरचे फोटो पाहत बसले होते. तेवढ्यात एक वेटर 2 ग्लास कोल्ड्रिंक घेऊन आला आणि तितक्यात निखिल पण आला. मी ते कोल्ड्रिंक घेतलं होतं. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही.